सर्वांना नमस्कार। मी जयंत झरेकर। खरं तर राजकारण हा आपला प्रांत नाही आणि त्याविषयी आपण काही बोलायचं नाही असं मी ठरवलेलं होतं किंवा ठरवलेलं आहे। पण आज आपला देश, आपले देव, आपला धर्म, आपली जननी, आपली जन्मभूमी यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मग उद्या जर आपले देव, आपला देश, आपला धर्म, आपली जननी, आपली जन्मभूमी हेच शिल्लक राहिले नाहीत तर मग आपल्या ज्ञानाला, आपल्या अस्तित्वाला, आपल्या शास्त्राला, आपल्या संस्कृतीला काय अर्थ राहिला? मित्रांनो, आजची भीषण परिस्थिती लक्षात घ्या। आपला देश, आपले देव, आपला धर्म, आपल्या संस्कृतीवर होणारे चहूबाजूने, सर्व बाजूने होणारे आक्रमण लक्षात घ्या आणि हे आक्रमण रोखण्यासाठी आपल्याला मिळालेले शस्त्र, आपल्याला मिळालेला अधिकार, आपल्याला मिळालेली संधी लक्षात घ्या। आपले देव, आपला देश, आपला धर्म जर वाचवायचा असेल तर 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाच्या बाबतीत उदासीन राहू नका। आपल्याला मिळालेला हा मतदानाचा अधिकार हे आपले एक प्रभावी शस्त्र आहे, त्याचा वापर करायला विसरू नका। सर्वांनाच हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, नम्र विनंती आहे की 20 नोव्हेंबरच्या दिवशी स्वतः तर मतदान कराच, पण आपले कुटुंबीय, आपले शेजारी पाजारी, आपले नातेवाईक, आपल्या चाळीतले, आपल्या सोसायटीतले, आपल्या कॉम्प्लेक्समधील सर्वांनाच मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, त्यांना आग्रह धरा। शक्य असेल तर सर्वच जण एकत्र जा। आपल्या संविधानाप्रमाणे दर 5 वर्षांनी आपल्याला हा मतदानाचा अधिकार मिळतो, ही संधी मिळते। पण आजची भीषण परिस्थिती पाहता जर आज आपण ही संधी गमावलीत आणि आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा, या शस्त्राचा योग्य उपयोग केला नाही तर पुढे 5 वर्षांनीच काय तर 500 वर्षांनी सुद्धा ही संधी पुन्हा मिळेल की नाही याची शंका, ही भीती मला भेडसावत आहे। मित्रांनो, जागे व्हा, मतदान करा आणि कृपया 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 नोटा करू नका। नोटा म्हणजे आपला अधिकार गमावणं, आपल्या अमूल्य अधिकाराचे आणि संविधानाने आपल्याला दिलेल्या शस्त्राचे महत्त्व कमी करणं। आपले देव, आपला देश, आपला धर्म, आपली जननी, आपली संस्कृती, आपली जन्मभूमी यांना वाचवण्याची एक संधी गमावणं, यांचे रक्षण करण्यासाठी मिळालेली ही संधी गमावणं, जर तुम्हाला कुठलाही उमेदवार योग्य वाटत नसेल तर आपले देव, आपला देश, आपला धर्म यांच्या रक्षणासाठी उभ्या राहिलेल्या पक्षाला मतदान करा। पण नोटा करू नका। आपले हित ध्येय, आपल्या देशाचे हित, धर्माचे हित, संस्कृतीचे हित जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या पक्षालाच मत द्या। कुठल्याही भूलभुलैयाला बळी पडू नका आणि मोठ्या संख्येने बाहेर पडा। पुढे जाऊन मी म्हणेन की आजारी असला तर ॲम्ब्युलन्समधून येऊन मतदान करा। कुठल्याही सोयर सुतक असलं तरी हे पवित्र काम करण्यासाठी घराबाहेर पडा आणि मतदान करा। योग्य पक्षाला, योग्य उमेदवाराला मत द्या। आपले देव, आपला देश, आपला धर्म यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या पक्षाला, कटिबद्ध असलेल्या उमेदवारालाच मत द्या। एकच सांगतो की आज अनेक साधू संत, महंत, विचारवंत, सुज्ञ, जाणकार आपल्याला पुढे येणाऱ्या भीषण परिस्थितीची जाणीव करून देत आहेत। म्हणतायत की बटेंगे तो कटेंगे। मी त्याच्या पुढे जाऊन एक वाक्य सांगतोय, बटेंगे तो कटेंगे या कटवाएंगे। मित्रांनो, ही शेवटची संधी आहे असं समजून, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असे समजून, आपल्या जीवन मरणाची लढाई आहे असं समजून कृपया मतदानाला बाहेर पडा।
आणि मतदान करा, मतदान करा, मतदान करा. आपल्याला मिळालेल्या या अमूल्य अधिकाराचा वापर करा, या शस्त्राचा वापर करा आणि आपला देश वाचवा, आपले देव वाचवा, आपली संस्कृती वाचवा, आपला धर्म वाचवा. नमस्कार.